नमस्कार, मी स्वातीराव. वार्ता गोव्याची मध्ये आपलं स्वागत. जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी, पण सुरुवात करूया हेडलाईन्सनी. आरबीआय आणणार डिजिटल चलन. ई पासपोर्टमुळे येणार पारदर्शकता. संरक्षण क्षेत्रात स्वदेशी निर्मितीचा नारा. केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांसाठी भरीव तरतूद. मात्र इन्कम टॅक्स रचनेत बदल नसल्यानं निराशेची लहर. केंद्रीय अर्थसंकल्पाचं शेअर बाजाराकडून दणदणीत स्वागत. सेन्सेक्स 700 अंकांनी तर निफ्टी 200 अंकांनी वधारला. तेजीमुळे गुंतवणूकदारांना 2 लाख कोटींची कमाई. केंद्रीय अर्थसंकल्पावर संमिश्र प्रतिक्रिया. पंतप्रधान मोदींसह देवेंद्र फडणवीसांकडून सर्वसमावेशकतेचं प्रशस्तीपत्र, तर ममता बॅनर्जी, दिगंबर कामत आदी विरोधकांकडून सडकून टीका. राज्यातील कोविडची स्थिती सुधारत असल्याचा आरोग्य खात्याचा दावा. मात्र 24 तासात आणखी 6 कोविड बाधितांचे बळी गेल्यामुळे चिंता कायम. नव्या रुग्णात 910ची भर. आणि कळंगूटमध्ये अग्नितांडव. 4 दुकानं आगीत भस्मसात. लाखो रुपयांच्या मालमत्तेचं नुकसान. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2022-2023 या आर्थिक वर्षासाठी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. तब्बल 1.5 तास निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पाचं वाचन केलं. या अर्थसंकल्पात त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण तरतुदींच्या घोषणा केल्या. केंद्रातील मोदी सरकारचा 10वा तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा 4था अर्थसंकल्प मंगळवारी संसदेत मांडण्यात आला. या अर्थसंकल्पात सीतारामन यांनी महत्त्वाच्या घोषणा केल्या. महिला, शेतकरी तसंच विद्यार्थ्यांसाठी भरीव तरतुदी करण्यात आल्या. महत्त्वाचं म्हणजे आरबीआयचं डिजिटल चलन येईल अशी घोषणा त्यांनी केली. सोबतच संरक्षण क्षेत्र संशोधनासाठी खुलं करण्यात आलं असल्याचं जाहीर केलं. गेल्या 2 वर्षात कोरोनाचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य करदात्यांना दिलासा मिळेल असं वाटलं होतं, पण कररचनेत कोणतेही बदल न झाल्यानं पुन्हा एकदा पदरी निराशा पडली. गेल्या 6 वर्षांपासून कररचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यावेळी देखील अर्थमंत्र्यांनी पेपरविना अर्थसंकल्प मांडला. गेल्या वर्षी देखील निर्मला सीतारामन यांनी टॅबच्या सहाय्यानं अर्थसंकल्प मांडला होता. अर्थसंकल्पातील काही महत्त्वाच्या तरतुदी पुढील प्रमाणे. इन्कम टॅक्स रिटर्न्समध्ये सुधारणा किंवा बदल करण्याची 2 वर्षांपर्यंत संधी. ब्लॉकचेनच्या माध्यमातून आरबीआय आणणार डिजिटल करन्सी. क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नावर 30% कर. इन्कम टॅक्स बुडवला तर संपत्ती जप्त करणार. हर घर नल से जल योजनेसाठी 60,000 कोटींची तरतूद. प्रधानमंत्री आवास योजनेसाठी 40,000 कोटींची तरतूद. पायाभूत सुविधांसाठी 7.5 लाख कोटी तरतूद. इंडस्ट्रीजसाठी 5 लाख कोटींची तरतूद. सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांसाठी 2 लाख कोटींची तरतूद. संरक्षण सामग्री निर्मितीला चालना देण्यासाठी मोठी तरतूद. महिला बालकल्याण विभागामार्फत 2 लाख अंगणवाड्या आधुनिक करणार. पोस्टाची सेवा अद्ययावत करणार. पोस्टात ATM, बँकेच्या सुविधा. 1 नेशन 1 रजिस्ट्रेशन सुविधा. 5G टेक्नॉलॉजी ग्रामीण भागातही उपलब्ध करणार. भविष्याचा वेध घेणारा समतोल अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत मांडला असं भाजपचे गोवा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस म्हणाले. विकासाकडे नेणारा सर्वसमावेशक असा हा अर्थसंकल्प असून शेतकऱ्यांपासून ते संरक्षण व्यवस्थेपर्यंत सर्व घटकांना त्यात स्थान देण्यात आल्याचं फडणवीस म्हणाले. आत्मनिर्भर भारत आणि बलशाली भारत तयार करणारा आणि भविष्याचा वेध घेणारा अर्थसंकल्प आहे असं आपण या अर्थसंकल्पाचं वर्णन करू शकतो. विशेषतः देशातल्या सगळ्या घटकांना समावेश करून घेणारा समावेशी अर्थसंकल्प आणि त्याचवेळी विकासाकडे देशाला नेणारा अर्थसंकल्प, अशा प्रकारे या अर्थसंकल्पाचं वर्णन करता येईल. सगळ्यात महत्त्वाचं, पॅन्डेमिक नंतर देखील
9.2% ग्रोथ, म्हणजे जगामध्ये सर्वात जास्त वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था भारत बनू शकतो, हे भारताच्या आत्मनिर्भरतेचं आणि बलशाली भारताचं प्रतीक आहे. प्रायव्हेट सेक्टरला 15% मिनिमम अल्टरनेट टॅक्स आणि सहकार क्षेत्राला मात्र 18.5%. तो 18.5%वरनं 15%वर आणून सहकारी क्षेत्राला खाजगी क्षेत्राशी कॉम्पिटिटिव्ह करण्याचं काम हे या ठिकाणी मोदीजींच्या नेतृत्वात आमचे नवीन सहकार मंत्री अमित भाई यांच्या सूचनेप्रमाणे या ठिकाणी झालं आहे. आणि यासोबत सहकारी संस्थांवरचा जो ॲडिशनल सरचार्ज होता हा देखील 12%वरनं 60%वर आणण्यात आला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सहकारी क्षेत्रातल्या संस्थांमध्ये पैसा वाचणार आहे, त्यांची बचत होणार आहे. सामान्य माणसाकरता ज्या योजना आहेत, नल से जल या योजनेकरता 60,000 कोटी रुपयाची तरतूद करून प्रत्येक घरामध्ये नळाचं पाणी हे पोचवण्याचं काम आणि मागील वर्षी कोट्यवधी घरांमध्ये पोचवलं आणि आता याही वर्षी कोट्यवधी घरांपर्यंत थेट स्वच्छ पिण्याचं पाणी पोचवण्याचं काम हे केंद्र सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे. यासोबत प्रधानमंत्री आवास योजनेकरता 40,000 कोटी रुपयाची तरतूद, म्हणजे सामान्य माणसाकरता त्याला दिलासा देण्याचा एक फार मोठं काम या माध्यमातून होत आहे. पण या बजेटचं सगळ्यात मोठं हायलाईट काय ते आहे, इन्फ्रास्ट्रक्चरच्या क्षेत्रामध्ये 7.5 लाख कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट, मागील वर्षीपेक्षा 35% जास्त आणि 2019-20शी जर कम्पेअर केलं तर त्याच्यात दुप्पट तरतूद इन्फ्रास्ट्रक्चरच्या क्षेत्रात केली आहे. आपल्याला कल्पना आहे, इन्फ्रास्ट्रक्चरच्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक केल्यामुळे सर्वाधिक रोजगार निर्मिती होते, कारण इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये केलेली जी गुंतवणूक असते त्यातनं वेगवेगळ्या 27 सेक्टोरल इंडस्ट्रीला त्याचा फायदा होतो, त्याची डिमांड वाढते आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात एम्प्लॉयमेंट क्रिएट होते, रोजगार क्रिएट होतो. आणि म्हणून रस्ते असतील, रेल्वे असेल, पोर्ट्स असतील, वॉटरवेज असतील आणि रोपवेज असतील, एक प्रचंड मोठं टार्गेट ज्याचा उल्लेख 7 इंजिन्स असा या ठिकाणी आमच्या अर्थमंत्र्यांनी केला आहे. चारी बाजूने प्रचंड मोठा इन्फ्रास्ट्रक्चर विकास हा करण्याचं काम या ठिकाणी या 7.5 लाख कोटी रुपयातनं होत आहे. सादर झालेल्या अर्थसंकल्पात सामान्य जनतेचा काहीच फायदा होणार नाही. सध्या सामान्य जनता कोविडचा वाईट काळ अनुभवत असताना जनतेच्या हिताचे निर्णय अर्थसंकल्पात घेतलेले नाहीत, अशी टीका विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केली. सांगेत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. I have with me also the budget, copy of the speech 2022-23 by Nirmala Sitharaman, Minister for Finance. After going through the budget, after listening to the budget, at least I listened for some time thinking that there will be something. This budget, there is nothing for common citizen, the middle and the lower salaried class, no change absolutely in the tax structure. Everybody is expecting that there will be some changes in the tax structure. Common man already is reeling under price rise, inflation, higher excise and customs duties which are keeping the price of LPG, petrol and diesel at higher rates. Nothing in the budget to address inflation and provide relief to the common man. Nothing for the MSME and self-entrepreneurs. See, this sector has passed through a very, very bad condition because of pandemic, because of COVID, and because of the failure of the government to manage this COVID pandemic properly. It is worst.
These sectors have suffered, they have been crying, they have been pleading with the government to give them some relief, to waive certain charges. Till today, neither the Goa government nor the central government has waived anything for these industries, and they are passing through a very critical period. These industries are the major employers, and nothing to provide them any support after they have been hit by the pandemic and overall bleak economic scenario. This was the time to allow states to spend, because you are recovering from pandemic. The central fiscal deficit is at 6.5%, and states are being kept at 3.5%. Just imagine the position of the state. States are being kept at 3.5% to 4%, that too with conditions. The whole concept of federal cooperative structure is being usurped to make states beg before the center. The Prime Minister's Sabka Saath Sabka Vikas vision is solely lacking. Lackluster budget to implement even their own schemes. राज्यातील कोविडची स्थिती सुधारत असल्याचा दावा आरोग्य खात्यानं केलाय. मात्र 24 तासात आणखी 6 कोविड बाधितांचे बळी गेले तर 910 नवे रुग्ण आढळले. याचा आढावा घेतलाय आमचे सिनियर रिपोर्टर विश्वनाथ नेने यांनी. राज्यात कोविडच्या तिसरे लाटेचा जो पीक पॉइंट होता तो आता संपला आहे अशी माहिती जी आहे ती गोव्याच्या आरोग्य संचालिका डॉक्टर आयरा यांनी दिलेली आहे. त्यानंतर आजच्या पत्रकार परिषदेत राज्यात कोविडची स्थिती सुधारत असल्याचा दावा जो आहे तो डॉक्टरांनी केला. आजच्या पत्रकार परिषदेत GMCचे डीन डॉक्टर शिवानंद बांदेकर होते, त्यानंतर आरोग्य सचिव गोवा राज्याचे राजशेखर होते, त्यानंतर डॉक्टर आयरा होता, त्याचप्रमाणे गोवा वॅक्सिनेशन ड्राईव्हचे प्रमुख डॉक्टर राजेंद्र बोरकर हे देखील उपस्थित होते. त्यांनी सांगितलं की राज्यात कोविडची स्थिती जी आहे ती सुधारत आहे, रुग्णसंख्याही कमी होत आहे. 15 ते 18 वयोगटाच्या मुलांचं 81.25% एवढं जे आहे ते लसीकरण झालं आहे. दुसरी महत्त्वाची बातमी त्यांनी दिली ती म्हणजे जिनो सिक्वेन्सिंग मशीन जे आहे ते गोव्यात दाखल झालेलं आहे आणि 15 दिवसात हे जिनो सिक्वेन्सिंग मशीन जे आहे ते कार्यरत होणार आहे. या मशीनसाठी जे ट्रेन स्टाफ पाहिजे त्या स्टाफचं ट्रेनिंग जे आहे ते आता सुरू होणार आहे. त्यानंतर सोमवारची कोविड आकडेवारी आपण जर बघितली तर सोमवारी डॉक्टरांनी आता पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार एकूण 6 मृत्यू झालेले आहेत आणि पैकी 5 मृत्यू हे अशा लोकांचे झाले आहेत ज्यांनी अजूनपर्यंत कोविडचा एकही डोस घेतलेला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा आजच्या पत्रकार परिषदेत डॉक्टर्सने आवाहन केलेलं आहे की कोविड लसीकरण जे आहे त्याला लोकांनी प्रतिसाद द्यावा आणि अजून ज्यांनी कोविडचा एकही डोस घेतलेला नाही त्यांनी कोविड लसीकरण करून घ्यावं असं आवाहन पुन्हा एकदा डॉक्टरांनी केलं आहे. खास करून डॉक्टर राजेंद्र बोरकर यांनी तसं आवाहन केलं आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे लसीकरण हे कायद्याने काही बंधनकारक नाही, पण तरीसुद्धा आपण जर गोव्यात जे मृत्यू झालेले आहेत या तिसऱ्या लाटेत त्याचा जर आपण आकडा बघितला तर त्यात सर्वाधिक जास्त अशा लोकांचे मृत्यू झालेले आहेत ज्यांनी अजूनपर्यंत कोविडचा एकही डोस घेतलेला नाही. त्यामुळे ज्यांनी अजूनपर्यंत कोविडचा एकही डोस घेतलेला नाही त्यांनी तो तात्काळ घ्यावा असं आवाहन जे आहे ते पुन्हा एकदा डॉक्टर्सनी केलेलं आहे. सिनियर रिपोर्टर विश्वनाथ नेनेसह व्हिडिओ जर्नलिस्ट खनीफ नातारी, पणजी. आता राज्यातील कोविड परिस्थितीशी संबंधित एक महत्त्वाची बातमी. जानेवारी महिन्यात राज्यात कोविडमुळे एकूण 171 जणांचा मृत्यू झालाय तर 58,034 कोविड बाधित रुग्ण सापडलेत. बाधित होण्याचा दर 18.08% आल्यानं राज्याला काही अंशी दिलासा जरी मिळाला असला तरी मृतांच्या संख्येतील चढ उतारामुळे चिंता कायम आहे. याविषयी सविस्तर माहिती दिली आहे आमचे प्रतिनिधी सचिन खुटवळकर यांनी. कोविडच्या तिसऱ्या लाटेचा संसर्ग वेगाने झाला. परिणामी राज्यात 1 ते 31 जानेवारी या अवघ्या 31 दिवसात तब्बल 58,034 रुग्ण सापडले. यात सर्वाधिक रुग्ण 19 जानेवारी रोजी 3,936 इतके सापडले. या कालावधीत एकूण 171 जणांनी आपला जीव गमावला. 28 जानेवारी रोजी सर्वाधिक 20 बळींची नोंद झाली. कोविडची तिसरी लाट संसर्गाच्या बाबतीत घातक ठरते, पण गेल्या काही दिवसांपासून हे प्रमाण कमी होत असल्यानं बाधित होण्याचा 45% पर्यंत पोहोचलेला दर सोमवारी 18.8% येऊन ठेपला. दुसऱ्या बाजूला कोविडमधून बरे होणाऱ्यांचं प्रमाण जानेवारीच्या मध्यात 88% खाली आलं, पण त्यानंतर बाधितांच्या तुलनेत कोविडमुक्त होणाऱ्यांचा आकडाही वेगानं वाढत गेला. त्यामुळे सोमवारी राज्यातील बरं होणाऱ्यांचं प्रमाण 94.79% पोहोचलंय. दरम्यान रविवारी आणि सोमवारच्या 24 तासात आरोग्य खात्याने 2,659 जणांच्या चाचण्या केल्या.
त्यातील 500 जण बाधित सापडले। या कालावधीत आणखी 11 जणांचा बळी गेला। 1387 जणांनी कोविडवर मात केली, तर 33 जणांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला। त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या 8760 झाली आहे। राज्यात सुरुवातीपासून आतापर्यंत सापडलेल्या एकूण बाधितांची संख्या 2,38,906 झाली असून त्यातील 2,26,453 जणांनी कोविडवर मात केल्याचं आरोग्य खात्याने दैनंदिन अहवालात नमूद केलंय। आरोग्य खात्याने गेल्या काही दिवसात चाचण्या कमी केल्या, त्यामुळे कमी रुग्ण सापडून बाधित होण्याचा दर घटल्याचं दिसतंय, असं काही वैद्यकीय तज्ज्ञांचं मत आहे। आरोग्य खातं पूर्वी दैनंदिन बुलेटिनमध्ये प्रत्येक केंद्रातील सक्रिय रुग्णाची माहिती देत होतं, त्यामुळे लोकांना आपल्या भागात किती रुग्ण आहेत याची माहिती मिळत होती। शिवाय रुग्णांची संख्या वाढल्याचं दिसताच ते स्वतःहून गांभीर्यानं कोविड नियमावली पाळत होते, त्यामुळे कोविडचा प्रसार रोखण्यास मोठी मदत मिळत होती। आरोग्य खात्याकडून गेल्या काही दिवसांपासून केंद्रातील रुग्णांची संख्या दिली जात नसल्यानं विविध भागातून नाराजी व्यक्त करण्यात येते। ही माहिती नियमित देण्यात यावी अशी मागणीही करण्यात येते। राज्यात कोविड लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांचं प्रमाण 99% गेलंय। सोमवारी 5279 जणांचं लसीकरण करण्यात आलं। कोविड लसीचे दोन्ही डोस घेतलेले गंभीर होण्याचा किंवा मृत पावण्याचा धोका कमी असल्याचं स्पष्ट झालंय, त्यामुळे आरोग्य खात्याने लसीकरणास आणखी गती दिली आहे। दरम्यान कोविडची संख्या दररोज आरोग्य खात्याकडून जारी करण्यात येत असली तरी ओमायक्रॉनच्या स्थितीबाबत कोणताही उल्लेख नसल्यामुळे त्याचीही चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे। कारण महाराष्ट्रात, कर्नाटकात ओमायक्रॉनचे रुग्ण सापडत असताना गोवा ओमायक्रॉन मुक्त आहे का असा प्रश्न विचारला जातोय। राज्यात एकीकडे निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना दुसरीकडे मात्र कोविडचा उद्रेक थांबण्याचं नाव घेत नाहीये। गेल्या 31 दिवसांमध्ये 171 जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावलेला आहे आणि खरोखरच गंभीर गोष्ट आहे। एका बाजूला सरकार सांगतंय की दोन्ही डोस न घेतलेल्या रुग्णांना जीव गमवावा लागतोय, मग जर असे रुग्ण गोव्यामध्ये असतील तर त्या लोकांना शोधून त्यांचं लसीकरण करण्यासाठी सरकारनं काय उपाययोजना केलेल्या आहेत, हा एक खरा प्रश्न आहे। दुसरा आणखी एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जोरात आता सध्या रुग्णवाढ होते कोरोना बाधितांची, परंतु ही रुग्णवाढ होत असताना कुठेही ओमिक्रॉन बाधित किती रुग्ण आहेत याविषयी स्पष्टता नाही आहे आणि ती स्पष्टता नसल्यामुळे सरकार काही लपवाछपवी तर करत नाही आहे ना, असा एक प्रश्न निर्माण होतोय। आणि ज्यांचा बळी गेलेला आहे ते ओमिक्रॉन बाधित होते का किंवा त्यांचा फक्त कोरोनाच्या मूळच्या व्हेरियंटमुळेच बळी गेलेला आहे याबाबत कुठलीही स्पष्टता येत नाही आहे। आणि या एकूणच सगळ्या प्रक्रियेमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा कुठेतरी कमी पडते की काय असा एक प्रश्न निर्माण केला जातोय। ऑक्सिजनचा पुरवठा आपण दुसऱ्या लाटेमध्ये बघितला होता की तो कमी पडत होता आणि त्यामुळे बळी जात आहेत असं विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला होता, परंतु सरकारनं त्यावर स्पष्टीकरणं दिली होती। आताच्या परिस्थितीमध्ये ऑक्सिजनची जी यंत्रणा आहे ती पुरेशी आहे का किंवा त्या संबंधीची जी काही आरोग्य यंत्रणा आहे त्या संदर्भात आरोग्य खात्याकडून किंवा सरकारकडून स्पष्ट असं कुठल्याही प्रकारची माहिती दिली जात नाही आणि त्याच्यामुळे या निवडणुकीच्या एकूणच रहाटगाड्यात कोरोना बाधितांकडे दुर्लक्ष होतंय की काय असा एक प्रश्न निर्माण झालेला आहे आणि सरकारनं कुठेतरी पुढे येऊन या प्रश्नावर खुलेपणानं उत्तर देण्याची गरज निर्माण झालेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कानिफनाथ तारीसह सचिन कुटवळकर, गोवन वार्ता लाईव्ह, पणजी। राज्यात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलंय। गोवा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात एकूण 310 उमेदवार आपलं नशीब आजमावण्यासाठी उतरल्याचं सोमवारी रात्री स्पष्ट झालं। सर्वाधिक 13 उमेदवार बारदेश तालुक्यातील शिवोली मतदारसंघातून लढणार आहेत। 40 मतदारसंघाच्या गोवा विधानसभा निवडणुकीसाठी 21 ते 28 जानेवारीपर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत होती। या कालावधीत 3 दिवस सुट्टीचे आले, त्यामुळे 5 दिवसात एकूण 587 अर्ज निवडणूक आयोगाकडे सादर झाले। या अर्जांची शनिवारी छाननी करण्यात आली। छाननीत 332 अर्ज ग्राह्य धरण्यात आले। सोमवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस होता। दिवसभरात एकूण 31 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले, त्यामुळे प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात एकूण 301 उमेदवार राहिलेत। 14 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून 10 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे। दरम्यान यावेळच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय आणि स्थानिक पातळीवरील अनेक पक्षांनी उडी घेतली आहे। याशिवाय आपापल्या पक्षांनी उमेदवारी नाकारल्याने अपक्ष म्हणून उतरलेल्यांची संख्याही अधिक आहे। त्यामुळे निवडणुकीसाठी तब्बल 587 अर्ज दाखल झाले।
निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर अनेक पक्षांच्या नेत्यांनी इतर पक्षात उड्या मारल्या, तर उमेदवारी जाहीर झाल्यानंतर संधी न मिळालेल्यांनीही इतर पक्षात जाऊन उमेदवारी मिळवली। त्यामुळे बहुतांशी मतदारसंघात दिग्गज उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकले असल्यानं निवडणूक रंगतदार स्थितीत पोहोचली आहे। सर्वाधिक 13 उमेदवार शिवोली मतदारसंघात असून त्यानंतर मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या साक्री मतदारसंघाचा क्रमांक लागतो। 9, 8 तसंच 7 उमेदवार असलेल्या मतदारसंघांची संख्या ही अधिक आहे। निवडणुकीत उतरलेल्या उमेदवारांनी गेल्या काही दिवसांपासून प्रचाराचं रणशिंग फुंकलंय, पण सोमवारी निवडणुकीचं पूर्ण चित्र स्पष्ट झाल्यामुळे मंगळवारपासून प्रचारास आणखी गती आली आहे। कोविड प्रसार कायम असल्याने बहुतांशी उमेदवारांनी घरोघरी जाऊन प्रचार करण्यावरच भर दिल्याचं चित्र राज्यभरात दिसून येतंय। ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची बातमी। सोमवारी रात्री उशिरा राज्यातील अपक्ष उमेदवारांना निवडणूक आयोगाकडून चिन्ह देण्यात आली आहेत। राज्यातील महत्त्वाचे अपक्ष उमेदवार असलेले माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर आणि माजी मुख्यमंत्री स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांना कोणती चिन्ह मिळाली आहेत पाहूयात। विधानसभा निवडणूक लढवत असलेल्या अपक्ष उमेदवारांना निवडणूक आयोगाने सोमवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर चिन्हांचं वाटप केलं। भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर स्वतःच्याच पक्षाविरोधात बंड पुकारून अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरलेल्या पार्सेकर आणि उत्पल पर्रीकर या दोघांना कोणतं चिन्ह मिळणार याकडे मांद्रे तसंच पणजीतील जनतेचं लक्ष लागून होतं। निवडणूक आयोगाने पार्सेकरांना कपाट तर उत्पल पर्रीकरांना माईक चिन्ह दिल्याचं जाहीर केल्यानंतर या दोघांच्याही समर्थकांनी सोशल मीडियाद्वारे त्यांचा प्रचार करण्यास सुरुवात केली आहे। दुसरीकडे डिसोलीतून अपक्ष म्हणून रिंगणात असलेले डॉक्टर चंद्रकांत शेट्ये आणि काणकोणातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असलेले माजी आमदार विजय पै खोत या दोघांनाही हेलिकॉप्टर चिन्ह मिळालंय। तर यंदा पहिल्यांदाच कुडतरी मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवत असलेले माजी आमदार अलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स आणि नुवेचे विल्फ्रेड डिसा यांनाही कपाट चिन्ह मिळालंय। दरम्यान मांद्रे पणजीप्रमाणेच प्रियोळ सांगे येथेही भाजप नेत्यांनी पक्षाविरोधात बंड पुकारलाय। प्रियोळमध्ये भाजपने माजी मंत्री गोविंद गावडेंना उमेदवारी दिल्यानंतर अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असलेल्या संदीप निगळे यांना रिक्षा चिन्ह मिळालंय। तर सांगलीत भाजपने माजी आमदार सुभाष फळदेसाईंवरच विश्वास टाकून त्यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकरांच्या पत्नी तथा भाजप महिला मोर्चाच्या नेत्या सावित्री कवळेकर यांनी सांगलीतून अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय। सावित्री यांनाही निवडणूक आयोगाने कपाट चिन्ह दिलंय। भाजप विरोधात बंड पुकारून अपक्ष म्हणून मैदानात उतरलेल्या उमेदवारांवर संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असणार आहे। ते भाजपच्या कमळाचा पराभव करून आपला निर्णय सार्थ ठरवणार की कमळच बाजी मारणार हे 10 मार्च रोजी स्पष्ट होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह। आता एक धक्कादायक बातमी। कळंगूट येथे मंगळवारी पहाटे अग्नितांडव पाहायला मिळालं। हॉटेल कळंगूट टॉवर जवळील 4 दुकानांना आग लागल्याने एकच खळबळ उडाली। या आगीत 4ही दुकानं जळून खाक झाली असून लाखो रुपयांचं नुकसान झालंय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सौरव शिरोडकर यांनी। मंगळवारी कळंगूट येथील हॉटेल कळंगूट टॉवर जवळील दुकानांमध्ये अचानक लागलेल्या आगीमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला। तातडीने धावपळ करत अग्निशामक दलाला याविषयी माहिती देण्यात आली। अग्निशामक दलाच्या जवानांनी जीवाची बाजी लावत आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी पहाटे भीषण आग लागली। अचानक दुकानांमधून आगीचे लोळ बाहेर येत असल्याचं दिसून आलं। स्थानिकांना आग लागल्याचं लक्षात येताच लगेच पाण्याच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र आगीने रौद्र रूप धारण केल्यावर उपस्थितांमध्ये एकच गोंधळ उडाला। आग नियंत्रणाबाहेर जाते हे लक्षात येताच अग्निशामक दलाला याविषयी माहिती देण्यात आली। अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत आगीशी झुंज देत ही आग विझवण्यात यश मिळवलं। या आगीत 4 दुकानं जळून खाक झाली असून लाखो रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे। आगीचं मुख्य कारण अद्याप समजलेलं नाही। दरम्यान या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। नेमके तुमचे शॉप कसले असले? वाचनाचे दुकान युटेन्शन
कितक्यांक आग लागली की नाही खबर आसा तुमकां? आता नेबरान सांगला की सकाळी 4 लागला आणि आमकां 5:30 पावला. आनी तूं राती केन्ना बंद केल्ले? 9. ओके. कितें शॉर्ट सर्कीट बी कितें कळ्ळां? ना काय आयडिया ना आमकां. कितें फायर ब्रिगेड पावतकच आमी येयला. ओके. साधारण कितके लॉस बी आसतले अंदाज बी? 20 लाखांचे आसतले. फायर ब्रिगेडान आमी येवचे पयले फायर ब्रिगेड पालयला तेंच्यांनी बरें काम केलें मातशें येवन. म्हापशा फायर ब्रिगेडान पिल्यान फायर केलें. दोगूय येवन हांव लोकांचे पयले ते येवन उजो तेंच्यांनी ऑलमोस्ट पालयला. ओके. तुमचें नांव कितें म्हणलें सर? मिस्टर लॉड्रिक्स. साहेब कितें जालें एग्जॅक्ट आनी सद्या आग लागलेली कितें म्हणपाचें आसा तुमकां? Civilian Fire Control Room received message at 4:45 saying that 4 shops have got fire near Kalangut. But the shop name is Bombay Bazaar. The owner name is Edwino Rodriguez. So immediately Civilian Fire Station vehicle did a turnout. Rupesh SFO for Civilian Fire Station. 2 vehicles of Mapsa Fire Station. 1 vehicle from headquarters. And we attended this call. When we came on the call spot, आमका 4 शॉप उजो पेटला सारको कटेड इन फायर टोटली. The shops were dealing in utensils, crockery, grinders, textile. Built up area is about 225 square meters. Now the fire has from 4:45 onwards we have started the firefighting. Now the fire is come under control. कितें इंजुरी बी जाल्या कोणाक? There is no injuries till now. There is no injuries since the shop. The owner said that they closed the shop. Rachi the shop bond kotta. By 9 o'clock the shop is closed. Only one Alto car along with the shops were gutted in fire. Okay. Thank you boss. आता बातमी अपघाताची. मंगळवारी दुपारी साकवाळ सावरफोंड इथे अपघात झाला. कुठ्ठाळीहून वास्कोच्या दिशेने जाणाऱ्या स्विफ्ट गाडीचा अपघात झाला. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी श्यामसूर्या नाईक यांनी. राज्यात अपघातांचं सत्र वाढत चाललंय. अशातच साकवाळ सावरफोंड भागातून एक बातमी समोर आली आहे. मंगळवारी दुपारी साकवाळ सावरफोंड इथं एक अपघात झाला. चालकाचा स्टेअरिंगवरील ताबा सुटल्याने कारने एक घराच्या कंपाऊंडला धडक दिल्याने हा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र कारची घराच्या कंपाऊंडला धडक बसल्यानं कंपाऊंडसह कारचं मोठं नुकसान झालंय. मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. कुठ्ठाळीहून वास्कोच्या दिशेने जाणारी स्विफ्ट कार साकवाळ सावरफोंड येथे पोहोचली असता चालकाचा स्टेअरिंगवरील ताबा सुटल्याने RTI कार्यकर्ते नारायण नाईक यांच्या बंगल्याच्या कंपाऊंडला कारची धडक बसली. या धडकेत कारच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला. तसंच कंपाऊंडचं देखील नुकसान झालं. या अपघातात सुदैवानं वाहन चालक आणि त्यांच्यासोबत असलेली युवती दोघेही बचावलेत. 3 सुमार जालो की जाल्यार गाडी मदली अशी वास्को येताली आनी ती म्हाका दिसता थंय कितें तरी तांकां हें जालें खबर ना. पूण ती स्पिडीन येयल्ली कारणान कितें जालें तेंगे कंट्रोल कितें केलें टनाचे हांगा जायत जाता एक्सिडेंट. आनी हो लुगारय मातसो कितें आसा मातसो डेंजर कसो लुगार आसा. आनी ती हांव एक्चुअली हांव थंय उबो आसा ती गाडयेची पळय हें आसा न्हू थंयच उबो आसा उदक मारतालो. देवान बरें साल्वार केलें तेंकांय साल्वार केलें आनी म्हाकाय साल्वार केलें. कित्याक त्या पायपाक जर मुकलेले जाल्यार आमकां आयज हांगा तेंचे दोगांयकी उबारून घालपाक आमकां पडटालें. आनी तें जावपाक जायना म्हणून देवानूच तेंकां साल्वार केलें आनी म्हाकाय साल्वार केलो. साल्वार केलें ते देवाचे व्हडले उपकार म्हणटा हांव. हें डॅमेज जालें ते व्हडलें न्हू पूण तेंकांय साल्वार केलें आनी म्हाकाय साल्वार केलो. कितें कोण आशिल्ले गाडयेन कितले? गाडयेन 2 जाण आशिल्ले. तांकां कांय माल लागोना खाली तेंगे. आनी ड्रायव्हर कितें तो नेवीचो कितें म्हणटालो ड्रायव्हर सद्या गेलो कोणाची लिफ्ट मारून गेलो तो. तेजी लायसन घेवन दवरलेलें आसा. तर वार्ता गोव्याची मध्ये आजच्या पुरतं इतकंच. पुन्हा भेटू नव्या घडामोडींसह. तोवर तुम्ही पाहत राहा गोवन वार्ता लाईव्ह. नातं गोव्याचं देणं मराठीचं.